नमस्कार. तर आज आम्ही चाललो आमच्या मामाच्या गावी. सगळेच चाललेलो. मी, मम्मी, अक्षय, अनया आणि एक माझी मावस बहीण होती. तर आम्ही सगळे आज मामाच्या गावी चाललो आहे. असा तर आमचा प्रवास चालू झाला. माझ्या मामाचं गाव मिरज साईडला कोंडोली म्हणून होते. मग म्हणजे मोठं गाव नाही आहे जास्त. मामा वगैरे सगळे म्हणजे ते आमच्या गावाचे जे आहेत ते सगळे मळ्यातच राहतात. आता आम्ही पोहोचलोय मामाच्या घरी. हे माझ्या मामाचं घर आहे आणि हा माझ्या मामांचा मुलगा लहानवाला. मी व्हिडिओ बनवत होते म्हणून मस्ती करत होता. तर आता मी चाललो शेतामध्ये. त्यानंतर आम्ही तिथे द्राक्षाची बाग होती, त्या बागेत गेलो. द्राक्ष अजून म्हणजे एवढी गोड नव्हती, अजून थोडी लहानच होती, कच्ची कच्ची. तर तुम्ही बघू शकता ही द्राक्षाची बाग. हां ओके. हे बाय तुला पाहायला ते म्हणते की साडी एक आल्या आणि पुणे एक आल्या. की साडी आहे त्या ना हे जरा हे जरा कवळ मला ती बक्षी पाहिजे बापूची एवढा मोठी गाय लोक होते त्यात. बनस काय सॉरी पाईप घेऊन तू दे बांबू 17 जणांनी पाणी पिले ते असू दे. त्याला काय होतं पाणी पिले पाईप नव्हती. त्यानंतर मामाच्या शेतातच घेवडा वगैरे भाजीपाला भरपूर होता. तर मेथी पण होती तिथे, मेथी, कोथिंबीर वगैरे. मग थोडी मम्मी म्हटली भाजी वगैरे तोडून घेऊया. मग मेथी थोडी तोडून घेतली, कोथिंबीर थोडी तोडली. तर म्हटलं तोडता तोडता हिला बहिणीला म्हटलं व्हिडिओ काढ, कारण परत हा टाईम नाही भेटत रानात जाऊन भाजी तोडायला. हे भास्कर, ए प्रीते भास्कर, असं भाजी कुठे तोडायला आलायसा तुम्ही? तोडायला आल्या. ए प्रीते भास्कर दाखव. ते कशाचं झाड आहे ते तुला? घेवड्याच आहे. कुठला घेवडा? श्रावण घेवडा. अजून टाक. मी टाकत माझ्यात काय हा बा आग उठते. मी ना आणली आलो. तो अजून एक आणखी बारक्या दे दे. हात काय तुझं काय कवळा आहे, राहू दे, नको तोडू. बाई ना मी कशा सांगू, तू सांगशील माझ्या खबर सांगते वड्याला जाऊ की जरा तुम्ही फास्ट जाऊ की जाऊ. तर आमचे जावई बापू रुसलेले आहे. ओ जावई बापू, जावई बापूंची मान जरा लचकली त्यामुळे पडली वाटतं, तिकडे पडले. फिरले नाही की अजून
अजून नाही की मोठी हे काढू काय? हा तीच तुला पडली आता. बर कवळ्या येतं कवळे अजून एक कालवून खाली काय घेऊस तरी काढते नाही ते. झाले की गावाकडे गेलं की सगळ्या भाजीपालाच तोडायचं काम करते मम्मी. तर मग येता येता तिथं वरणाचा वेल पण होता. मम्मी म्हटली थोडा वरणा पण तोडूया. मग आम्ही रानातून घरी आलो कारण आम्हाला परत पुढे जायचं होतं, वेळ होणार होता. मग मामानं मटण चिकन आणलं होतं, तर तेच अनया आणि मामाचा मुलगा खात होते समर्थ. त्यानंतर इथे मामाच्या गायी आहेत, तर त्यांचे हे वासरू वगैरे. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं एकत्र खाली बसून जेवणात खूप मजा असते. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आमची जायची वेळ आली, तर आम्ही निघालो आता मामाच्या घरातून. कारण आम्हाला पुढे जाता जाता सायलीला आणि बाळाला भेटून जायचं होतं, कारण यांनी बाळाला बघितलं नव्हतं. तर तसंच मामाचं गाव करून जाता जाता सायलीची पण भेट घ्यायची असं ठरलेलं. त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं, म्हणूनच हे चिडले होते की पटकन आवर, आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता आम्ही आलो सायलीकडे. अनया बाळासोबत खेळत होती. तिला असं वाटतं की आता ती दिदी झाली, त्यामुळे ती जास्त बाळाची पण केअर करते आणि खुश पण आहे ती. तर असं होतं माझ्या मामाचं गाव. गावाकडे गेल्यानंतर रानात वगैरे गेलो, तिथे भाजीपाला वगैरे घेतला. येता येता बाळाला पण भेट घेऊन आली आणि रानात गेल्यावर थोडे फोटो वगैरे काढले, कारण रानात फोटो खूप छान येत होते आणि वर ढग पण खूप छान झालेलं. पण यांना गडबड होती की पटकन घरी जायचं आहे, कारण की 2 गावं करायची होती आणि गाडी चालवून वैतागलेले, त्यामुळे जरा गडबड करत होते. त्यामुळे यांनी मी जास्त फोटोज नाही काढले. त्यामुळं व्हिडिओ पण बनवायचं ठरवलेलं, पण मी 1-2 व्हिडिओ आणि माझेच थोडेफार फोटो काढून घेतले. तर असं झालं आमचं मामाचं